नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी करावी यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना रक्ताने पत्र. निष्पक्ष चौकशी व्हावी आणि सत्तेसमोर यावं, कार्यकर्त्यांची मागणी. नाशिकच्या विद्यामंदिरात नमाज पठण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. हिंदुत्ववादी संघटनांची मागणी. कारवाई होणार का? नागरिकांना सवाल. गोकुळच्या बेकायदेशीर 1200 दूध संस्थांची नोंदणी रद्द करा. कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका. 4 मार्च रोजी होणार सुनावणी. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दुसऱ्या डिव्हिजन बेंचला मंजुरी. 4 मार्च पासून आठवड्यात 3 दिवस कामकाज सुरू. खंडपीठ होण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल. अकोला जिल्ह्यात सुगंधी फुलांची होळी. होळीच्या पारंपरिक लोकगीतांवर नाचून महिलांनी लुटला आनंद. होळी करता सुमारे 200 किलो फुलांचा वापर. नाशिकच्या येवल्यात होळीसाठी टिमक्या बनवण्याची परंपरा टिकून कच्च्या मालाची किमतीत यंदा 20 ते 30% घट. होळी सणाला टिमक्या वाजवण्याची शेकडो वर्षांची परंपरा. नांदेडमध्ये 12वीच्या परीक्षेवेळी भोंगा लावून वास्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं सांगितल्याचा प्रकार. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. किनवट तालुक्यातील दहिली तांड्यातील घटना. अकोल्याच्या बार्शी टाकळीत एका युवकाचा अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. प्रशासनाकडून तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा युवकाचा आरोप. सांगलीच्या शिराळे खुर्दमधून पूर्व वैमनस्यातून गाव गुंडांचा एकाच्या घरावर हल्ला. पोलिसांनी माजी सैनिक कुटुंबाला मारहाण. संबंधितावर गुन्हा दाखल करून घेतली जात नसल्याचा आरोप. भंडाऱ्यात पार्किंगमध्ये उभ्या ट्रकवर दुचाकी आदळली. भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. भंडाऱ्याच्या लाखणी पालांदूर मार्गावरील घटना. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.